शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर स्वराज्याची घडी अगदी विस्कळली होती. लोकांचे अतोनात हाल झाले होते. शिवाजीराजे राजगडाच्या सदरेवर बसले होते. लोक गाराणी घेऊन भेटावयास येत होते. मुजरे झडत होते. राजे प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन मग त्यांची समजूत काढत होते. गाराणे घेऊन येणारा आनंदी मुद्रेने परत जात होता. राजांचा न्याय असाच होता. चांगलं काम करणाऱ्यांचा ते मान ठेवे आणि वाईट कृत्य करणाऱ्यांची अवस्था रांजाच्या पाटलासारखी होतच. शिवाजीराजे लोकांचे म्हणणे ऐकून घेत असतानाच एक सेवक सदरेवर आला. महाराजांच्या कानात काहीतरी कुजबुजलं. महाराजांनी आपली कामे भराभरा संपवली आणि ते तडक निघाले. फाटक्या वेशातला एक माणूस त्यांच्या पाठोपाठ आत आला. राजांच्या सेवकाने या माणसाला आत येण्यास मदत केली होती. तो माणूस आत आल्यावर दालनाचे दरवाजे बंद झाले. त्या दालनात फक्त शिवाजीराजे आणि तो फाटका माणूस एवढे दोघेजणच होते. शिवाजीराजे म्हणाले, बोला बहिर्जी, काय खबर? तो फाटका माणूस शिवाजीराजांच्या हेरखात्याचा प्रमुख होता. त्याचे नाव होते भैरजी नाईक जाधव. खबर पृथ्वी मोलाची आहे महाराज. अरे सांग तरी लवकर. समद बयाचवार सांगतो महाराज. सुरत मारेली आणि अगणित द्रव्य सापडत. शिवाजी महाराज आणि भैरजी नाईक बराच वेळ बोलत बसले. नवरात्र आले. संबळ झांजांचे कडकडाट अवघ्या महाराष्ट्रावर घुमले. देवीचे भुते तिचा उदय करत छाती फुटेस्तवर नाचले. गोंधळ्यांनी घसे बसस्तवर देवीसमोर गोंधळे घातले. अष्टमीला घागरी फुंकून फुंकून तायबायांची तोंडी सुजली. दसरा आला. विजयादशमी, सीमोल्लंघन. शिवाजीराजे राजगडाहून बाहेर पडले. पुण्याहून सुरतेपर्यंतचा मुलूक हा मुघलांचा. पण अत्यंत सावधपणाने शिवाजीराजे त्र्यंबकेश्वरला आले. नाशिक जवळच हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. येणारे जाणारे शिवाजीराजे कोठे जाणार आहेत हे विचारित असत. त्यावेळी शिवाजीराजे औरंगाबादेवर जाणार अशी आवई उठवून दिली जात असे. त्र्यंबकेश्वराहून मात्र शिवाजीराजे अचानक गायब झाले. औरंगाबादचे रस्ते निर्मनुष्य होते. मराठी फौजा आता घाटावर फारशा दिसतच नव्हत्या. मराठी फौज सह्याद्रीतील घाट उतरून सुरतेच्या वाटेवर लागली याचा कित्येकांना पत्ताच लागला नाही. सुरतेतील जीवन नेहमीप्रमाणे चालले होते. सुरत हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरचे अतिशय महत्त्वाचे शहर होते. युरोपशी व्यापार येथूनच चालत असे. युरोपातून जहाजेही माल भरभरून येत असे. मक्केसाठी यात्रेकरू येथूनच जात. तेथे एक किल्ला होता. शहराला वेशी होते. औरंगजेबाचे 5,000 स्वार तेथे सदैव सज्ज असत. टोपीकर इंग्रज, फ्रान्सिस, वलंदेज, आर्मेनी, युनानी, फिरंगी व्यापारी हे सर्व सुरतेत येऊन व्यापार करीत. शिवाय इराणी, तुराणी, अरबी, हबशी, बोहरी, खोजा, यहुदी, अफगाणी, मोगली, बलुची वगैरे परदेशी व्यापार करून भरभरून पैसे नेत असत. सुरतेत संपत्ती वाहत होती. अगणित संपत्ती सुरतेत होती. नेमकी हेच संपत्ती शिवाजी महाराजांना हवी होती. औरंगजेबाच्या सैन्याने गेली काही वर्षे स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. त्यात त्यांना तोंड देण्यास स्वराज्याचा खजिना खर्ची पडला होता. त्याची भरपाई औरंगजेबाकडूनच करायची होती. शिवाजीराजांची फौज उदण्यावरून पुढे आली. सुरतेला काहीच पत्ता नव्हता. तेथील लोकांना शिवाजी महाराजांची फौज म्हणजे अजून कोणा मुघल मनसबदाराची फौज वाटत होती. पण शिवाजीराजे चालून आले हे कळल्यावर सुरतेत गडबड उडाली. शिवाजीराजांच्या लोकांनी सुरतेतील मोठ्या व्यापाऱ्यांना त्यांनी किती खंडणी द्यावयाची याचे आकडे सांगितले. सुरतेतील लोकांना प्रथम हा पोरखेळच वाटला. राजगडाचे शिवाजीराजे सुरतेत कशाला येतील असे त्यांना वाटू लागले. त्यांनी महाराजांचा खंडणीचा प्रस्ताव फेटाळला. झाले. सुरतेच्या रस्त्यात मराठे घुसले. मराठा स्वारांचे घोडे सुरतेत दौडू लागले. तलवारी खणखणू लागले. आसुडाचे फटके कडकडू लागले. मशालींनी लावलेल्या आगींनी सुरत धडधडू लागली. कर्कश किंकाळ्यांनी वातावरण कोंदून गेले. शिवाजीराजांसमोर मग लूट येऊन पडली. हिरे मोत्यांच्या राशी पडल्या. धनाच्या थैल्या पडल्या. 30 पिंपे सोने आले. विरजी वोरा, हाजी सय्यद बेग, हाजी कासम बेग या व्यापाऱ्यांकडून ही प्रचंड संपत्ती आली. मराठे शिवाच्या घरांसारखे सुरतेत धुमाकूळ घालत होते. घराघरांना खंत्या लागत होत्या. शिवाजी महाराजांसमोर संपत्ती येऊन पडत होती. मोहनदास पारख या व्यापाऱ्याची बायको मराठे सुरतेत आले म्हणताना घाबरली. मोहनदास हा डच लोकांचा हिंदू दलाल होता. त्याने सुरतेत मोठे धर्मकार्य केले होते. मोठा दानधर्म केला होता. पण त्याचे नुकतेच निधन झाले होते. त्याची विधवा बायको मोठ्या संकटात सापडली होती. आपल्या मुलांना पोटाशी धरून ती हवेलीत बसून होती. डाकोरनाथाची आवळणी करत होती. तेवढ्यात त्यांच्या हवेलीच्या दरवाजापाशी घोड्यांच्या टापा वाजल्या. सैनिकांच्या सूचना ऐकू आल्या. त्या विधवा बाईला वाटले सारे संपले. कोणत्याही क्षणी मराठी आत येणार आणि ही लक्ष्मी त्यांच्या भक्षस्थानी पडणार. तिने मुलांना पोटाशी घट्ट धरले. मध्यरात्र उलटली पण काहीच घडले नाही. इतरत्र आरडाओरडा होत होता.
किंकाळ्या ऐकू येत होत्या, आसुडांचे फटके ऐकू येत होते. सुरतेच्या घराघरांतून संपत्ती बाहेर पडत होती. पहाट झाली, चांगले फटफटले. मोहनदासाच्या बायकोच्या जीवात जीव आला. पोरांना घेऊन ती दरवाजापाशी आली. तिने दरवाजा उघडला. बाहेर 4-5 स्वार उभे होते. ते अनोळखी होते. तिने धीर धरून विचारलं, तुम्ही कोण आहात? आम्ही शिवाजीराजांची माणसं आहोत. मग तुम्ही इतरांप्रमाणे माझे घरी का लुटले नाही? नाही, आम्हाला राजांच्या सूचना आहेत. इथे एक विधवा स्त्री राहते. तिच्या नवऱ्याने मोठं धर्मकार्य केले. काही झालं तरी या घराला धक्का लागता कामा नाही. हे घर लुटायचं नाही. आम्ही ते सांभाळत होतो. हे ऐकल्यावर त्या बाईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, धन्य आहे तुमच्या राजाची. किती बारीक माहिती तो ठेवतो आणि किती धर्माने वागतो. त्याचा उत्कर्षच होईल. मराठी स्वार हटले. घोड्यांवरून राजांकडे निघाले. तेवढ्यात एक फाटका माणूस आला. त्या स्त्रीकडे बघून त्याने स्मित केलं आणि गदारोळात दिसेनासं झालं.